एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता असा बबल पोटॅटो पिलोज। तर सगळ्यात आधी इथे बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे, नंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, नंतर त्याला किसून घ्यायचं आहे। छान असं किसून झालं की यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी मिरी पावडर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचे, जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। छान असा घट्ट गोळा तयार करायचा आहे, तर लक्षात असू द्या पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही आहे। त्या बटाट्याच्या ओल्याव्याने हे छान असं पीठ म्हणजे छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। नंतर पोळपाटावर असा रोल तयार करून घेतला की सुरीने असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने। नंतर हाताने थोडंसं याला प्रेस करायचं आहे, नंतर काट्या चमच्याने यावर अशी डिझाईन करून घ्यायची आहे। तर याला असं बबल पोटॅटो पिलोज नाव का दिलं असावं, कारण हे ज्यावेळेस आपण तेलात तळतो ना अगदी पिलोजसारखं हे फुललं जातं। आता दुसरीकडे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आहे आणि पिलोज याच्यामध्ये तळून घ्यायचे। तर सोनेरी रंग येईपर्यंत छान असं कुरकुरीत तळून घ्यायचे। आता हे वरून असे दिसतात पण आतून एकदम सॉफ्ट असतात, तर आपण इथे सगळे पिलोज तळून घेऊया। आता शाळेतून आल्यावर मुलांच्या तोंडावर हसू आणणारा आणि त्यांच्या लहान मोठा हट्ट 1 मिनिटात पूर्ण करणारा हा क्रिस्पी स्नॅक नक्की बनवून पहा। खरंच खूप भारी रेसिपी आहे आणि यावर वरून थोडासा चाट मसाला भुरभुरायचा। तर हे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। इतकी भारी रेसिपी इथे तयार झाली। कशी वाटली नक्की सांगा, आवडली असेल लाईक करा। बाय।